पोरांना सहजच ग्रुपवर विचारलं की विकेंडला जायचं का रे कुठे फिरायला, तर लगेच सगळे एका सुरात म्हणाले हम्पी. आता अचानक प्लॅन झाला म्हणून आमच्याकडे स्वतःच्या गाडीने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून आमच्या आम्याची स्कॉर्पिओ घेऊन शुक्रवार रात्री 11 वाजता सोलापूरहून आम्ही निघालो हम्पीच्या दिशेने. जरा कुठे गाणे एका ड्रायव्हिंगची वाईबच घेत होतो तेवढ्यात आमची गाडी झाली पंक्चर. मग काय, लगेच माझ्या डोक्यातला निगेटिव्ह रावला म्हणाला अभी मजा आएगा ना भिड़ो. पण त्याला काय माहिती, जे आमचं नशीब एवढं मोठं की हा सगळा प्रकार बरोबर पेट्रोल पंपासमोर झाला. पंक्चरवाला बिचारा गोड स्वप्न बघत झोपला असेल, पण आमच्याकडे त्याला उठवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याला त्याच्या कुंभ करून झोपेतून उठवले खरे, पण आम्ही त्याच्या झोपेचं खोबरं केलंय हे त्याच्या तोंडावरून साफ दिसत होतं. पहिले 10 मिनिट तर तो झोपेतच काम करत होता. कुठला पाना वापरायचा हेच त्याला कळत नव्हते. पण नंतर भाऊ शुद्धीवर आला आणि पटकन पंक्चर काढून दिले. त्याला मनापासून धन्यवाद आणि त्याचं तोंडवर कौतुक करून आम्ही पुढे निघालो. रात्रभर ड्रायव्हिंग केली आणि पहाटे 4 वाजता साखर झोपेत प्रवास नको म्हणून आम्ही आमची गाडी रस्त्याच्या साईडला केली आणि थोडा वेळ झोपायचं ठरवलं. 2 तास झोप घेतली आणि सकाळचा कडक चहा घेऊन पहिला अंजनाद्री पर्वत म्हणजेच किष्किंधाला जायचे ठरवले. आता आम्हाला स्टेसाठी हॉटेलची गरज नव्हती, पण आंघोळ तर करायला लागती ना भाऊ. म्हणून रस्त्यात कुठे नदी दिसते का ते बघत होतो. तेवढ्यात डोंगराच्या मधोमध एखाद्या हॉटेललाही लाजवेल असा नैसर्गिक ओपन पूल दिसला आणि आमचा आंघोळीचा प्रॉब्लेम झाला सॉल्व्ह. मग काय, पोरांनी लगेच पाण्यात उड्या मारल्या आणि बुडुशा करून आम्ही निघालो अंजनाद्री पर्वताकडे. हम्पीमध्ये काय काय बघायचं आणि कुठे राहायचं याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल. तोपर्यंत पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा.